जागेच्या आरक्षणावर कोणतेही बदल करणार नसून प्रायोगिक तत्वावर पहिल्या 2 जागा बीओटीवर देऊ, असं स्पष्टीकरण महापौर विनायक कोंडॅल यांनी दिलं. सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध मालमत्तांचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापौर विनायक कोंडॅल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध मालमत्तांचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या मालकीचे भूखंड, निवासस्थाने, व्यापारी संकुले, बाजारपेठा, सार्वजनिक संस्था, मनोरंजनाच्या जागा, उद्याने, नागरी शाळा तसेच विविध नागरी सुविधांसाठी उपलब्ध असलेले आरक्षित भूखंड यांचा खासगी विकासक, कंत्राटदार, शासकीय किंवा अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विकास करण्याचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने 28 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मालमत्ता मुद्रीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण 7 जागांचा विकास करण्याचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर सदर बाजार सी नंबर 679 7 येथील 7 रस्ता बस डेपोची खुली जागा तसेच गोल्डन फिच पेठ सी नंबर 6553 येथील बेलगोंड मेजर शॉपिंग सेंटर यांचा समावेश आहे. या जागांचा विकास प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या दोन्ही जागांची मालकी महानगरपालिकेकडेच राहणार असून संबंधित मालमत्ता विक्री करण्यात येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या दोन्ही जागांचा विकास बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेटर ट्रान्सफर, बांधा वापरा हस्तांतरित करा या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव आहे. या पद्धतीमध्ये खासगी कंपनी किंवा तृतीय पक्ष प्रकल्पाची उभारणी व आवश्यक गुंतवणूक करेल. त्यानंतर निश्चित कालावधीपर्यंत संबंधित सुविधा चालवून उत्पन्न मिळवेल आणि कराराची मुदत संपल्यानंतर संपूर्ण बांधकाम, नियंत्रण व मालमत्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली जाईल. मालमत्ता मुद्रीकरणाची संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या 22 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येणार आहे. यासाठी निविदा दस्तऐवज तयार करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार EOI, RFQ आणि RFP प्रक्रिया राबवण्यात येईल. विकासकांची पात्रता, तांत्रिक क्षमता आणि आर्थिक क्षमता तपासून पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सोलापूर शहरातील भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रस्तावित सुमारे 3,378 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी महानगरपालिकेला सुमारे 350 कोटी रुपयांचा स्वहिस्सा उभारणे आवश्यक आहे. यापैकी सुमारे 150 कोटी रुपये महानगरपालिकेच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणातून तर उर्वरित सुमारे 200 कोटी रुपये बॉन्ड स्वरूपात उभारण्याची योजना असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मालमत्ता मुद्रीकरणातून मिळणारे वन टाइम प्रीमियर, ॲन्युअल रेंट तसेच शासनाच्या धोरणानुसार मिळणारे इतर उत्पन्न महानगरपालिकेच्या आर्थिक क्षमतेला बळकटी देण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्यातून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक स्वहिस्सा उभारण्यास मोठी मदत होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्ता या नागरिकांची सार्वजनिक संपत्ती असल्याने त्यांचा विकास करताना नागरिकांचे हित, शहराच्या भविष्यातील गरजा आणि मंजूर विकास आराखड्यातील तरतुदींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसारच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचे महापौर विनायक कोंडॅल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले. सोलापूर महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, शहराच्या विकासाला चालना देणे आणि नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढती नागरिक लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य व शिक्षण, नागरिक रस्ते व वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्वाची जबाबदारी आहे. वाढत्या नागरिकांना व पार्श्वभूमीवर या सुविधा पुरविताना त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना शाश्वत व उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या मालकीचे व मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महानगरपालिकांच्या मालकी व विविध मालमत्तांचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याची पद्धती निश्चित करण्यात आली आहे. या धोरणानुसार महानगरपालिकेच्या मालकीचे भूखंड असतील, निवासस्थाने असतील, व्यापारी संकुले असतील, बाजारपेठा असतील, सार्वजनिक संस्था असतील, मनोरंजनाचे जागा असतील, उद्याने असतील, नागरिक शाळा असतील, विविध नागरिक सुविधा व तसेच विकासासाठी उपलब्ध असलेले आरक्षित भूखंड, शासन प्रकल्प आणि इतर नाविन्यपूर्ण उपक्रम खाजगी विकास कंत्राटदार, शासकीय किंवा अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विकास करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या वाढवण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध झाला आहे. या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दिनांक 18 ऑगस्ट 2026 होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर प्रशासनाकडून मालमत्ता मुद्रीकरण प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण 7 ते 9 जागांचा या ठिकाणी विषय आला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सदर जागांचा विकास करत असताना महानगरपालिकाचा मंजूर विकास आराखडा तसेच प्रारूप विकास आराखडा याचं विचारात घेतला जाणार आहे. संबंधित भूखंडांचा अंतिम विकास हा लागू असलेल्या मंजूर विकास आराखड्यातील तरतुदी व आरक्षणे नियोजनबद्ध अनुषंगानेच करण्यात येणार आहे. त्यात कुठलीही बदल होणार नाही. त्या 9 जागांपैकी पहिले 2 जागा म्हणजे सदर बाजार, उत्तर सदर बाजार, सिटी सर्वे नंबर 707107/1 7 रस्ता बस डेपो ही खुली जागा असेल. दुसरी म्हणजे गोळपिंचपेठ, सिटी सर्वे नंबर 8553 बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटर या जागेचा विकास प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने करण्यात येणार आहे. सदर दोन्ही जागेचा मालकी ही महानगरपालिकेचीच राहणार आहे. त्यात कुठलीही बदल होणार नाही.